लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहनं आहेत की नाही याची तपासणी सुरू झाली। त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेत। पाहूया। लाडक्या बहिणी पात्र आहेत की नाही याची चौकशी सरकारने सुरू केली। पुणे जिल्ह्यात कोणकोणत्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी गाड्या आहेत अशांची पडताळणी करून त्यांना योजनेतून दूर केले जात आहे। माहितीनुसार पुण्यात आतापर्यंत 75,000 अर्ज नियमबाह्य निघालेत। आणि मग सत्य देण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले, मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार। व्यवस्थित चिटिंग आहे। मतं घेतली, आता खुर्ची उभवत आहेत। लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता 4 व्हीलर आणतील, उद्या 2 व्हीलर, मग स्लॅबचं 2 खोल्याचं घर असेल। यांना जो काही आकडा 2.5 कोटीपर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा 3 कोटीपर्यंत होता, तो आता हे 25-30 लाखापर्यंत आणतील। 1 महिन्याचं सोडा हो, इलेक्शन बघून 2-2, 3-3 महिन्याचे एकसाथ पैसे त्यांनी दिले आणि आता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजाभाव कुठेतरी करतायत। याच्यावरून एकच जाणवतं की सरकारमध्ये असणारे सर्व नेत्यांनी फक्त सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणीच्या मताचा वापर केला असं आपल्याला म्हणावं। लाडक्या बहिणी फसवणूक कशी आहे, आपण जो शासन निर्णय घेतलेला आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी चालू राहणार आहे आणि 2100 रुपये सुद्धा देणार होतो आम्ही तिला। लाडक्या बहिणींना फसवणार नाही आम्ही, आमच्या त्या लाडक्या बहिणी आहेत। त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही। तुमच्या 1,500च्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा, मी म्हणालो होतो। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।